शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांचे 5 नियम लागू. तब्बल 93 लाख शेतकरी अपात्र होणार. तुम्हाला ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. पण त्यांनी एक शब्द वापरला, तो होता पात्र शेतकरी. आणि इथूनच सगळा गेम फिरला. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आता प्रश्न पडलाय, मी खरंच पात्र आहे की अपात्र आहे? पात्र आहे हे कशावरून ठरणार? असे प्रचंड प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते. आणि ज्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते 5 नियम सांगितले. मुख्यमंत्र्यांनी 5 नियम डायरेक्ट वाचून दाखवले आहेत. पहा. आणि हे सगळे नियम बँकेचे नियम आहेत. पहा. कर्जमाफीच्या बद्दल जे काही तुम्ही टीव्हीवर ऐकलं होतं, जे काही सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं होतं, ते सगळं खोटं ठरलं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या 5 बँकेच्या नियमांची माहिती आज स्वतः सांगितली आहे. पहा. हे स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे की सरसकट तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, पण 5 नियमात जेवढे शेतकरी बसतील त्यांचीच कर्जमाफी होणार. पण जेवढे पण शेतकरी पात्र होतील, त्यांनी जरी हे एक काम अर्जंट केलं नाही, तर ते देखील अपात्र यादीमध्ये जाऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय अर्जंट मेसेज दिलाय. बँकेत जाऊन तातडीने एक काम उरकून घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. नीट ऐका. शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. 4 दिवसांपूर्वी अर्थसंकल्पावरून खूप गोंधळ होता, पण आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही सगळी माहिती स्वतः स्पष्ट केली आहे. पहा, बँकांकडून शेतकऱ्यांची चौकशी आता सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकेमध्ये जाऊन शेतकऱ्यांना हे एक काम अर्जंट करायला सांगितलेलं आहे. तसेच 2 कागदपत्रांचीही पूर्तता शेतकऱ्यांना बँकेत जाऊन करायची आहे. पहा, तुम्हाला जर तुमचं कर्ज माफ व्हावं असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात बंद करू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला, तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. कालपर्यंतच्या सगळ्या अफवा आता खोट्या ठरल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सगळे नियम सांगितले. नियम फार भयानक आहेत. यातला बँकेचा एक असा नियम आहे की ज्यामुळे सगळ्या बँकात कर्जमाफी होणार नाही. काही बँका अशा आहेत की ज्या रद्द झाल्यामुळे 80% शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार आहे. तसेच जिल्ह्यांचीही एक यादी तयार झाली आहे. पहा, सगळी सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओमध्ये देणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला कर्जमाफीचे ते 5 नियम कोणते, तुमची पात्रता कशी ठरणार, नेमक्या कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी यातून वगळले जाणार, कर्जमाफीसाठी नेमकी कोणती तारीख धरली जाणार आणि कुणाचं कर्ज लटकणार, अशा तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला ना बँकेचे उंबरठे झिजवावे लागतील, ना कुठल्या सरकारी साहेबाच्या मागे फिरायची गरज पडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची कर्जमाफी 100% निश्चित समजा. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. सरकारने ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने मंजूर केली असून त्यासाठी मोठा निधीही बाजूला काढलाय. घोषणा ऐकून शेतकरी सुखावले खरे, पण पात्र शेतकरी या शब्दाने सर्वांची झोप उडवली. जवळपास 99% शेतकरी आजही गोंधळात आहेत की नक्की पात्र म्हणजे काय, या पात्रतेचा अर्थ काय हे कोणालाच नीट उमजेना. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन ही सगळी गुपितं उघड केली आहेत. तीच महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शेतकरी बांधवांना सावधान, तो क्षण आता जवळ आलाय जिथं कर्जमुक्तीची अधिकृत घोषणा झालीय. आता तुमचं स्वप्न सत्यात येणार आहे. बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायदेशीर शिक्कामोर्तब केलंय. कर्ज माफ होणार हे आता काळजावर कोरून ठेवा. पण जरा थांबा, हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका, कारण ही सवलत प्रत्येकाच्या पदरात पडणार नाहीये. सरकारने अशा 5 जाचकटी घातल्या की त्यात जर तुम्ही चुकलात तर तुमच्या हक्काचा पैसा एका मिनिटात कापला जाईल. ज्यांना वाटतंय की नुसती घोषणा झाली म्हणजे काम झालं, त्यांनी सावध व्हा, कारण अजूनही मोठा धोका आहे. या 5 नियमांची चाळणी इतकी बारीक आहे की पात्र असूनही तुम्ही या लाभाला मुकू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे एक महत्त्वाचं काम केलं नाही तर तुमची मोठी अडचण होईल, हे नीट लक्षात घ्या. आजच्या भागात आपण कर्जमुक्ती नेमकी कोणाला, निकष काय, ते 5 महत्त्वाचे नियम कोणते, कोणत्या बँकेत सूट मिळेल आणि कोणत्या जिल्ह्यांवर अन्याय होणार, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. सुरुवातीलाच घोषणा झाल्यावर अनेक शंकांनी डोकं वर काढलं. शेतकऱ्याला समजतच नव्हतं की नक्की मी या यादीत आहे की नाही. तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी 5 कळीचे मुद्दे स्पष्ट केले आहेत. त्या 5 सूत्रांवरूनच तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही पात्र आहात की थेट अपात्र. आता बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कर्जाचं स्वरूप. मनात प्रश्न असेल की सगळीच कर्ज माफ होणार का, तर त्याचं उत्तर नाही असंय. बघा, शेतकरी अनेक कारणांसाठी कर्ज काढतो. कधी घरासाठी, कधी ट्रॅक्टरसाठी, तर कधी गोठा बांधायला किंवा शेतीच्या इतर कामांसाठी, तर काही जण फक्त पिकासाठी कर्ज उचलतात. मग नक्की कोणतं कर्ज सरकार भरणार आणि कोणतं तुमच्या डोक्यावर राहणार, हा मुख्य मुद्दा मुख्यमंत्र्यांनी
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलाय. त्यानंतर जिल्ह्यांची लिस्ट, बँकांचे प्रकार आणि कडक नियम काय आहेत हे सुद्धा जाहीर केलंय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कर्ज नक्की कोणत्या गटात मोडतं हे तुम्हाला तपासावं लागेल. कर्जाचे मुख्य 2 प्रकार असतात. पहिलं असतं पीक कर्ज आणि दुसरं असतं टर्म लोन म्हणजेच मुदत कर्ज. जर तुमचं पीक कर्ज असेल तर त्याची 100% माफी होणार हे नक्की. पण बाकीची कर्ज जसं की गोठा बांधणं, ट्रॅक्टर घेणं किंवा विहीर खोदून पाईपलाईन करणं अशा कामांसाठी घेतलेली कर्ज माफ होणार का हे नीट ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. कारण अशा कर्जासाठी सरकारने एक वेगळीच अट घातली आहे. अनेकांना वाटते की ही योजना फक्त काही भागापुरतीच मर्यादित आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सर्व जिल्ह्यांत ही ऋणमुक्ती लागू असेल. पण तरीही काही ठराविक जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडथळे येऊ शकतात. चला आता त्या जिल्ह्यांची लिस्ट बघूया. पण थांबा, त्याआधी तुमच्या बँकेचं काय? तुमचं खातं नेमकं कुठे आहे? तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, एखादी सरकारी मोठी बँक की प्रायव्हेट बँक? सावधान, केवळ याच एका कारणामुळे तुमची कर्जमाफी कायमची अडकू शकते. तुमची बँक कोणती यावरच तुमचं नशीब अवलंबून आहे. पण त्याआधी तारखेचा तो खतरनाक नियम नीट ऐकून घ्या, कारण एका ठराविक तारखेच्या आतलं कर्ज असेल तरच तुम्ही वाचलात, नाहीतर कर्जमाफीचं स्वप्न आताच विसरून जा. जर तुमची तारीख चुकली तर उगीच माहिती शोधत वेळ घालवू नका. मुख्यमंत्र्यांनी जी डेडलाईन आखून दिली आहे ती आहे 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्यासाठी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. जर तुमचं कर्ज या तारखेच्या एका दिवसाने जरी मागे पुढे झालं तर 2 लाख विसरूनच जा. सरकारी नियम सांगतो की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असणंच बंधनकारक आहे. ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर नव्याने कर्ज उचललंय त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा समजा. तांत्रिक घोळामुळे त्यांचं कर्ज थकबाकीत बसणारच नाही. मग त्यांच्या नशिबात काय? तर अशा लोकांसाठी 50,000 रुपयांचं तुटपुंज प्रोत्साहनपर अनुदान असेल. पण ते मिळवणं सुद्धा एखाद्या मोठ्या युद्धापेक्षा सोपं नाही. आता ते 5 जाचक नियम कोणते? तर कान देऊन ऐका. घरात कुणीही सरकारी नोकरीवाला नसावा. कुटुंबात कुणी टॅक्स भरणारा नको. माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्यांना सरकारने बाहेरचा रस्ता दाखवलाय. उत्पन्नाचा झटका असा की शेती सोडून दुसरं मोठं उत्पन्न बँकेत दिसत असेल तर तुमचं नाव यादीतून कट. 7-12 वर तुमचं क्षेत्र 2 हेक्टरच्या आतच पाहिजे. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे हप्ते भरले असतील तरच 50,000 रुपये बोनस मिळतील. जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगरला पहिला मान मिळेल. तसंच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि अमरावतीत निधीचं वाटप वाऱ्यासारखं होईल. कागदपत्रांसाठी आधार कार्ड लगेच अपडेट करा. फार्मर आयडी कार्ड काढलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या कार्डाशिवाय आता तुमचं काहीच खरं नाही. बघा, ही तुमची शेवटची संधी आहे. आत्ताच्या आत्ता बँकेत धावा आणि पासबुक अपडेट करून घ्या. कर्जाची तारीख तपासा. 30 सप्टेंबर 2025च्या आधी तुमचं कर्ज थकबाकीत दिसणं गरजेचं आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही तांत्रिक माहिती तर ऐकलीच, पण आता जरा मुद्द्याचं बोलूया. ही कर्जमाफी ऐकायला जितकी गोड वाटते तितकीच ती तांत्रिक नियमांच्या जाळ्यात अडकलेली आहे. पात्र शेतकरी या एका शब्दाने अनेकांची झोप उडवली आहे, हे मला मान्य आहे. पण घाबरून जाऊ नका, तुमचा एक मित्र तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी हे 5 नियम सांगितलेत. त्याचा नेमका अर्थ काय आणि तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे नीट आता समजून घ्या. बघा, सरकारने 93 लाख शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. असं का होतंय? कारण आपल्याकडे घोषणा होते पण जमिनीवर कागदपत्रांची पूर्तता नसते. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल किंवा तुमची KYC मध्ये थोडी जरी चूक असेल तर तुमचं नाव पात्र असूनही यादीतून कट करत आहेत. आपल्याला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवायचे नसतील तर आजच सावध होणे गरजेचे आहे. तर चला मग, वेळ न घालवता आता या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बँक पासबुक अपडेट करा. उद्याच्या उद्या बँकेत जा आणि तुमचं पासबुक अपडेट करून घ्या. तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025चे थकीत दिसतंय का याची खात्री करा. आधार कार्ड प्रमाणीकरण, KYC, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का आणि ॲक्टिव्ह आहे का हे बँकेत जाऊन विचारून घ्या. अंगठा उमटवून KYC पूर्ण करा. 2 महत्त्वाचे पुरावे, तुमचा 7-12 उतारा आणि फार्मर आयडी कार्ड, शेतकरी ओळखपत्र तयार ठेवा. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी महाई-सेवा केंद्रावर जाऊन ते काढून घ्या. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर मला नक्की विचारा. मला खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि तुमचे फार्मर आयडी तयार आहे का? नसेल तर नो म्हणा, आणि असेल आणि म्हणजे मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याची मदत करेल. लक्षात ठेवा, ही माहिती फक्त तुमच्या पुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हक्काचा पैसा बुडणार नाही. शेवटी आपले शेतकरी राजा
राजा सुखी तर जग सुखी. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.